माझा वाढदिवस संपवून मी माझ्या प्रभागामधनं मी श्रीरामवरनं तर CNG पंप ते पेन्सिल पेट्रोलकडनं मी येत होतो. तर रात्रीचे 2 वाजता मी चायनीज कॉर्नर तिथं चालू होतं. तर दारू पिऊन तिथं दारू बिरू प्यायला अलाउड आहे. तर त्या चायनीज कॉर्नरमध्ये तिथं जरासं धिंगाणा चालू होता. तर मी तेवढंच बोलायला गेलो की त्या चायनीज मालकाला की बाबा रात्रीचे 2 वाजलेत की दुकान बंद कर, की दुकान चालू एवढं ठेवणं चांगलं नाही की एवढ्या रात्रीचं. मग त्याच्यावरनं त्याच रागावरनं त्यांनी माझ्यावरती दमदाटी केली. मग आतले जेवढे पिणारे होते तेवढे सगळे माझ्या अंगावर आले. अंगावर आल्याच्या नंतरून ते लोकांनी माझ्यावरती धक्काबुक्की करून ते लोकांनी मला मारहाण केली पहिले बुक्कांनी. मग नंतरून तिकडून मारहाण करून पुढपर्यंत नेलं. माझी चप्पल बिप्पल गाडी बिडी माझं शर्ट बिल्ट पूर्ण हे फाडून बिडून. त्याच्यानंतरून 2 ॲक्टिवा आज्ञात आल्या. 4 जणं त्या गाडीवरती होते, म्हणजे 2-2 गाडीवरती. त्या लोकांनी रॉड आणि बांबू आणि चाकू याच्यानी माझ्यावरती हल्ला केला. माझ्या डोक्याला 2 चाकूचे वार आहेत आणि हातावरती बोटावरती आणि पूर्ण हातावरती चाकूचे वार आहेत. काय नाव वगैरे माहिती त्यांची? मला काय माहिती नाही, कारण की मारताना बांबू म्हणजे ह्याच्या बांबूने मला मारत होते. मी तरी पण बोलत होतो नका मारू, तरी पण मला मारत होते. मग नंतरून बोलल्याच्या नंतरून वारबीर झाल्याच्या नंतर रक्तबिक्त निघालं की बोललो एकदाच मारून टाका. मग तेव्हा ते सगळेजण तिकडून पळून गेले. मग मी तसाच तिकडून पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला आलो. तक्रार दिली पोलिसांना तक्रार दिली. तिकडून मी डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो.